गौरव लिंक पाठवतो मोठा मोबाईल बोला एकदा माइक हॅलो माइक चेक हॅलो माइक चेक हॅलो माइक चेक सुरू झाल्यावर करून बघा बरोबर गरम गरम व्हायला थोडा वेळ बोला आता एकदा हॅलो माइक चेक येतोय का आवाज येतोय का येतोय का आवाज 1 2 3 बोलू का ओके क्या ओके सर सव्वा दिवस मी ज्या मागणीला अनुसरून इथं बसलेला ठोस आश्वासन तुम्हाला सरकारने दिलंय ते बोललेच फोनवर पण आता कॉन्टॅक्ट झालेला आहे. आजपर्यंत कुठलाही कसलाही संपर्क झालेला नाही. तालुक्याचे पोलीस प्रमुख SDM आणि तहसीलदार सोडले तर एकही अधिकारी इकडे फिरकलेला नाही. पुढे मोबाईल बंद करा मोबाईल घेऊनच चालू आहे. राजरत्न आंबेडकर असं म्हणाले तुम्ही नकली ओबीसी उपोषण करतो. मी राजरत्न आंबेडकरांना ओळखत नाही. आम्ही ओळखतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना, आम्ही ओळखतो रामदास आठवलेंना, आम्ही ओळखतो RPIच्या अनेक घटना जोगेंद्र कवाडेजींना. आम्ही कोण आहेत राजरत्न आंबेडकर? ज्या बाबासाहेबांनी इथला सामाजिक न्यायाच्या गोष्टीसाठी ज्यांना या सगळ्यांच्या मुळाशी जे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना आम्ही ओळखतो. राजरत्नांना आम्ही ओळखत नाही. जरांगेंची मागणी संवैधानिक आहे, ओबीसीचं आरक्षण जाणार नाही असं देखील राजरत्न तसं होत नाही. सांगावं त्यांनी यावं आमने सामने डिबेटला तुमच्या मीडियाच्या समोर. माझी तयारी आहे. राजरत्नला माझी विनंती आहे. कोण राजरत्नच ना? राजरत्न कोण माणूस आहे? कुठे राहतात हे? त्यांना एकदा माझ्या समोर डिबेटला घेऊन या. माझी तयारी आहे डिबेट करायची. कसा ओबीसी आरक्षणाला धक्का पोचत नाही तेच मला त्यांनी सांगावं. कारण मुख्यमंत्री थकलेत, शरद पवार थकलेत, सगळे थकलेत. धक्का लागत नाही म्हणून सगळेच नेते म्हणतात की धक्का लागत नाही. कसा लागत नाही तेवढं मला डिबेटला कुणीही कधीही केव्हाही यावं. राजरत्नांचं वाक्य काहीस आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात आहे का? निषेध. आंबेडकर नाव लावू नका. तुम्हाला आमदार खासदार व्हायचं असेल, टोळीचं प्रमुख व्हायचं असेल, इथल्या ओबीसींना दीनदलितांच्या सामाजिक न्यायाच्या हक्काच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर राजरत्न आंबेडकर यांनी नाव बदलावं. हे अपेक्षित नाहीये. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं नॉलेज आणि त्यांची भूमिका एकदा दोनदा तीनदा ऐकावी. सुरुवातीपासून तुमचं उपोषण आम्ही बघतोय. तुम्हाला विचारवंत म्हणून संबोधलं जायचं, मात्र काल तुम्ही छत्रपती संभाजीराजे भोसले यांना खालच्या पातळीच्या भाषेत बोलला, एकेरी भाषेत बोलला. एकेरी भाषा म्हणजे काय? एकेरी भाषा म्हणजे मिस्टर संभाजी भोसले एवढंच बोललो ना? का काना मात्रा पुढे जोडला? आणि आम्ही ओबीसी आहोत, आम्ही साळीमाळी कोळी तेली म्हणजे आटकर धनगर वंजारी बंजारा आहोत म्हणून हेच जरांगे बीडच्या सभेमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर सार्वजनिक ठिकाणी छगन भुजबळांना काय बोलले? म्हणजे आम्ही ओबीसी बांधवांनी तुमच्या शिव्या खायच्या आणि आम्ही फक्त नावाचा उल्लेख केला एवढं जमतंय. म्हणजे दलिताच्या लोकांना, ओबीसीच्या लोकांना काहीच इज्जत नसते, काही स्वाभिमान नसतो. तुम्हाला नाव घेतलं तरी एवढं झोंबतं आणि तुम्ही आम्हाला शिव्या देता आणि मीडिया दाखवते. तुम्ही मीडियाने बीप केलं का तो शब्द? ऍज इट इज दाखवला. मग तुम्हाला शिव्याच दाखवायच्या होत्या तर आमची एक काल बंजारा माता भगिनी आली होती, त्यांच्या शिव्या दाखवायला पाहिजे होत्या. जरांगे असा कपडे काढून पळाला असता.
शहाजी बापू तुमच्या मतदारसंघातले तुम्ही दोघं मित्र आहेत असं त्यांनी दावा केला. ती जुनी क्लिप आहे, त्यावर बोलणं उचित होणार नाही. ती जुनी 4-5 वर्षापूर्वीची क्लिप आहे, ती आता कालयोग्य नाही. आता मित्र आहेत का त्यांना विचारा, मग बोलू आपण. छत्रपती संभाजीराजांबद्दल तुम्ही बोलल्यानंतर स्वराज्य संघटना हे आक्रमक झालेली आहे. तुम्हाला इशारा दिला, त्यांनी आव्हान केलं. काय मारणार आहेत आम्हा दोघांना? गोळ्या घालणार आहेत? गोळ्या घालणार आहेत? मारणार आहेत आम्हाला? सांगावं. आम्ही असेच आहे, आम्ही कुठेही फिरतो. गोळ्या घालणार असतील तर त्यांनी यावं, गोळ्या घालाव्यात आम्हाला. आंदोलनाला बॅरिगेट लावलंय चौकून, कुठतरी पोलिसांकडून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय का? आता आम्हाला बाहेरची परिस्थिती माहिती नाही, पण बॅरिकेड लावणं आता त्यांचा प्रशासनाचा काय उद्देश आहे माहिती नाही. पण बॅरिकेड लावणारे प्रशासनाचे प्रमुख कोण आहेत? एकनाथराव शिंदेच आहेत. तो म्हणतो आंतरवली सराटीचा रस्ता अडवलाय. कोण म्हणतो? जरांगे. कुणी अडवलाय? मुख्यमंत्र्यांनीच अडवलाय ना. मग मुख्यमंत्र्यांना बोललं पाहिजे जरांगेनी. आम्ही अडवला का तिथं जाऊन? काही काल जालना किंवा मराठवाड्यामध्ये जवळपास 3 आत्महत्या झाल्या. त्यांना बाबा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या पत्रातून त्यांनी चिठ्ठी देखील. आता संविधानिक भाषेत बोलतो. ज्या माझ्या मराठा बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या गैरसमजातून आणि एका भुरट्या नेत्याच्या नादाला लागून त्या मुलांच्या मनामध्ये असा गैरसमज झालाय की ओबीसीच्या आंदोलनामुळे आपल्यावर ही परिस्थिती आली. ओबीसीचं आरक्षण याला जबाबदार नाही. तर या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री जे राहिली, ज्यांनी प्रत्येक तालुक्याला संपत्तीचं केंद्रीकरण केलं, ते जर विकेंद्रीकरण केलं असतं. शरद पवारांनी दरोडेखोरांची टोळी निर्माण केली, काँग्रेसनं संस्थानिकांची टोळी निर्माण केली, भाजपनं नाव घेतलं ओबीसीचं आणि परत त्याच टोळीच्या सरदारांना परत मोठं केलं. इथले राज्यकर्ते जबाबदार आहेत, ओबीसी बांधव नाही. परत हात जोडून कळकळीची विनंती आहे, ओबीसी रिझर्वेशन पॉलिसीसाठी, सामाजिक न्यायाच्या योजनेसाठी 1% बजेट फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र देत नाही. मिस्टर जरांगे, तुम्ही ओबीसीत येऊन 1% मध्ये तुम्ही काय काय घेणार? किती येईल वाट्याला? आम्ही एवढी ओबीसी बद्दलची एवढी संवेदनशीलता दाखवत असेल तर मराठा बांधवांनी ज्यांनी आत्महत्या केलेत त्यांच्याबद्दल आमच्यात संवेदनशीलता नाही का? कृपया अशा कुणी आत्महत्या करू नयेत. वास्तव समजून यावं. जबाबदार ओबीसीचे नेते नाहीत, ओबीसीचं आरक्षण नाही. जबाबदार आमदार, खासदार, मंत्री शरद पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धवजी ठाकरे ही सगळी जबाबदार आहेत मंडळी. काही मराठा समाजातील शिक्षक मंडळी याकडे दुर्लक्ष करत आहेत का? मराठा समाजातील त्यांचं फेल्युअर आहे. निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारला मुद्दा उरलेला नाही. निवडणुका जिंकण्यासाठी या लोकांकडे, काँग्रेसच्या नेत्यांकडे, उद्धवजींकडे मुद्दे उरले नाहीत. मुद्दे उरले नाहीत म्हणून जाती जातीत असलं बुजगावणं उभं करायचं, लोकांमध्ये भ्रम पैदा करायचा आणि लोकांमध्ये डिवाइड अँड रूल, इंग्रजांची रणनीती वापरणारे शरदचंद्रजी पवार. डिवाइड अँड रूल. ओबीसी मध्ये 3.5% धनगर आरक्षण घेत असताना आम्ही एसटीला आमचा पाठिंबा आहे आणि एसटीचं आंदोलन, एसटीच्या आंदोलनाकडे द्या ना, डिक्लेअर करा ना. धनगराचं एसटीचं रिझर्वेशन डिक्लेअर करा, मग आम्ही ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू. हाय हिंमत शरद पवार, जरांगे, हाय हिंमत धनगरांना एसटी डिक्लेअर करायची? करा डिक्लेअर. उद्यापासून ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू. ओबीसीच्या आंदोलनात फूट पाडू नका. आजपर्यंत तुम्ही भुजबळ साहेबांना टार्गेट केलं, आता तुम्ही धनगरांना टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका.